जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा येथे दक्षिण सोलापूर तालुक्याचे लाडके आमदार व लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बापू देशमुख यांच्याकडून पोटगी कन्नड शाळेतील गोरगरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी भाजपचे युवा नेते मल्लीनाथ चिवडशेट्टी सावकार यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला। यावेळी दक्षिण सोलापूर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अंबिका पाटील, पोटगीचे प्रथम नागरिक व जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक अतुल गायकवाड, लोकमंगल बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे, लोकमंगल बँकेचे शेअर्स विभाग प्रमुख किरण हिप्परगी, जयप्रकाश काळे, ऋषिकेश बारगजे, मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नरसिंह औधुर्ती, उर्दूचे दिलशाद बानो मुल्ला उपस्थित होते। पोटगी कन्नड शाळेतील मुख्याध्यापक चिनगी बादशाह कोटनाड, पदवीधर शिक्षक चंद्रकांत स्वामी, सहशिक्षिका कलावती नंदीकोल, उपशिक्षक राजशेखर बागेवाडी यांचे लोकमंगल फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आले। सिद्धार्थ सरजे यांनी प्रास्ताविक केले। लोकमंगलच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जाणाऱ्या उपक्रमास कौतुक करून अतुल गायकवाड यांनी शाळेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहील म्हणून मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत स्वामी यांनी केले तर आभार राजशेखर बागेवाडी यांनी मानले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।